यार मृणाल, मला खूप वैताग आला. कशाच वैताग आला? काहीच काम उरकत नाहीये, काही प्रोडक्टिव्ह गोष्टी निघत नाहीये. ना व्लॉगचे व्हिडिओ एडिट होऊन पडतायत, ना ह्या चॅनलवरती व्हिडिओ पडतायत, ना रील पोस्ट होत आहेत. बरं, हे सगळं ठीक आहे, पण एस आर प्राइम्स मध्ये सुद्धा सगळं वर खाली आहे. गोष्टी अशा स्मूथली फ्लो मध्ये अशा उरकून पडतच नाही रे. कसं मार्गी लावावं या सगळ्या गोष्टी, तू काय म्हणतोय ते करावं? बरोबर आहे. पण तू कधी फिगर आउट केलंयस का? तू कधी अॅनलाईज केलंय का? की हे का होतंय? कशामुळं होते? का मग कसे केले पाहिजे? तुला कधी असं तू विचार केला का त्या गोष्टीवरती? म्हणजे मला नाही हे समजलं. बघ, तू कामं तर करतोय. तुला हे काम करायचं, तुला ते काम करायचं. माझ्याकडनं हे काम राहिलं, ते काम राहिलं. बापरे! किती काम आहे माझ्याकडं. मला टाईमच नाही, मला हेच नाही, मला जेवायला वेळ नाही. इतकं तू कंटिन्यू सांगत असतो. बट तू कधी असं मॅनेजमेंट केलंय का? तू टाईम मॅनेजमेंट केलाय का कधी? हे कधीच आपण एनालिसिस केलेलं नाहीये, अॅनलाईज केलं नाहीये. तू असं कधी शांत बसून विचार केलाय का ह्या गोष्टींवरती? याच्यावर तू कधी सोल्युशन काढलंयस का? मग तुझ्याकडे ह्या गोष्टींसाठी सोल्युशन्स आहे? माझ्याकडे यासाठी 6 असे मुद्दे आहेत, ज्यांनी तुझं काम तर सगळं सुरळीत होईल. तुझ्या कामाची प्रॉडक्टिव्हिटी वाढेल. ते खूप महत्वाचं आहे. ह्या 6 मुद्द्यांना घेऊन व्हिडिओ बनवूयात का? चलो. नेकी और पुछ. चलो. नमस्कार मंडळी, मी प्रणव चौधरी. नमस्कार मंडळी, मी मृणाल चौधरी तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आम्ही तुमच्यासाठी 6 असे महत्त्वाचे मुद्दे घेऊन आलेलो आहोत. जे महत्त्वाचे मुद्दे तुम्ही शिकल्यानंतर, समजल्यानंतर तुमच्या आयुष्यातली प्रोडक्टिव्हिटी किंवा कार्यक्षमता खूप काही पटीने वाढणार आहे. तर ह्यांच्यातला जो शेवटचा मुद्दा आहे, हा मुद्दा जर तुम्ही आत्मसात केला, तुमचं आयुष्य सिंपल होणार आहे, लाईफ सिम्प्लिफाय होणार आहे. एकदम एकदम आणि एकदम सॉफ्ट, स्मूथ आणि हँडी होईल. आता बास 6वा मुद्दा जर आत्ताच सांगितला, तर आपण त्या आपण तो 6वा मुद्दा 6व्या पॉइंटलाच सांगूया. तर पहिला मुद्दा आपण स्टार्ट करू. आता ह्या मुद्द्याचा खरा मानकरी म्हणजे मृणाल. कारण आज सोडा, हो व्हिडिओ समोर सोडा, पण इतर वेळेस किंवा ऑफिसमध्ये असताना सदान कदा तिच्या जिभेवरती ह्या मुद्द्याचं नाव किंवा हे वाक्य रेंगाळत असतं, आणि ते म्हणजे, सेट प्रायोरिटीज. सांगा आता ते त्याच्याबद्दल. तुझ्यापासूनच सांगणार. ओके. ताजं एकदम फ्रेश एक्झाम्पल आहे गाईज आपल्याजवळ. आजचं सकाळचंच आहे हो. तर मोस्टली आम्ही दुसऱ्या दिवशीचे कामं हे आदल्या दिवशी रात्री सगळं लाईनअप करून ठेवतो. सगळं लाईनअप झालेलं होतं. आजचा जो व्हिडिओ आत्ता बनतोय त्या व्हिडिओबद्दलच आहे. तो व्हिडिओ आम्हाला सकाळी बनवायचा होता. बट प्रणवनी मध्येच त्याचं दुसरं काम काढलं. ते म्हणजे त्याचे केस भाजण्याचं काम. ते काम रात्री होतं, संध्याकाळी होतं. बट त्याचा काय मूड झाला, लहर आली माहिती नाही. त्यांनी ते काम सकाळी घेतलं. पण त्यांनी ते काम सकाळी घेतल्यामुळं जी एनर्जी होती, व्हिडिओ बनवणं म्हणजे काही सोपी गोष्ट नसती. खूप एनर्जी लागती. त्याच्यामुळे तो व्हिडिओ आम्ही सकाळी बनवणार आणि होतो. डिस्टर्बन्स बिलकुल नाही लागत. हां. तर तो व्हिडिओ आम्ही सकाळी बनवणार होतो, पण त्याच्या प्रायोरिटीज त्यांनी चेंज केल्यामुळं आता हा व्हिडिओ 5 वाजता बनतोय. सांगा बरं, प्रायोरिटीज कुठे सेट झाल्या? आणि प्रायोरिटीज सेट नसल्यामुळं सगळं मी काही वेळ आयडियल बसले, माझे कामं सगळे उलटे-पालटे झाले. सगळं डिस्टर्ब झालं ना, काय प्रोडक्टिव्ह काम झालं? सकाळची एनर्जी ती सकाळची एनर्जी असती. काय म्हणणं आहे याच्यावर तुझं, बरोबर आहे का कोणतं नाही? काम कधी करायचं, कसं करायचं, याच्या प्रायोरिटी सेट करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता जे माझ्यासोबत झालं ते तुमच्यासोबत पण कायम होत असणार. आता मी माझी बाजू मांडतो. तुम्ही मृणालची बाजू तर ऐकूनच घेतली. केस कट करायचे, संध्याकाळी कट करायचे. मला तुमच्यासमोर येऊन आज मस्त व्हिडिओ बनवायचा होता. माझ्या डोक्यात एक विचार आला. आत्ताच जर कट करून आलो, तर व्हिडिओमध्ये मी छान दिसेल किंवा छान व्हिडिओ बनेल. का ऑलरेडी खूप वाढलेले होते, विस्कटलेले बट होते. तिथे ती प्रायोरिटी कालच सेट करायला पाहिजे होती. चूक अशी झाली, की जर मी काल प्रायोरिटी सेट करताना जर मृणालला सांगितलं असतं, सकाळी केस कट करूयात, तर तो टाईम व्यवस्थित तसा मॅनेज झाला असता. नाहीतर नाहीतर हे मी स्किप करायला पाहिजे होतं किंवा लवकर उरकून घ्यायला पाहिजे होतं. 11:00-11:30ला व्हिडिओ शूट करायचं योजिलेलं होतं. त्याच्या आधी मी जर अंघोळ करून, केस कट करून, अंघोळ करून रेडी राहून जर आलो असतो, काही प्रॉब्लेम नव्हता. तर काम प्रॉपर झालं असतं आणि प्रोडक्टिव्ह काम झालं असतं. तर हे प्रोडक्टिव्ह, प्रॉपर किंवा
प्रायोरिटीज कशा सेट करायच्या? कारण मोस्टली काय होतं बघा, माझ्यासारखी सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये पण येऊ शकते. सगळ्यांच्याच लाईफमध्ये येते. कारण हे काम करायचं असतं, ते पण काम करायचं असतं. सगळेच काम इम्पोर्टंट वाटतात. पण आपण जर प्रायोरिटीज सेट नाही केल्या, तर काम एक पण नाही होत. लिटरली आणि हे सगळ्यांच्या आयुष्यात घडतं. असं कोणीच नाहीये, की हे घडत नाही. प्रत्येकाच्या लाईफमध्ये हे खालीवर होत असतं. त्याच्यामुळे प्रायोरिटीज जर सेट केल्या ना, तर काम पण होतं, काम प्रॉपर होतं आणि प्रोडक्टिव्ह काम होतं. प्रायोरिटीज सेट करण्याचा एक फॉर्म्युला आहे. इझनओव्हर मॅट्रिक्स म्हणतात त्याला. खूप भारी फॉर्म्युला आहे हा. आपण इझनओव्हर मॅट्रिक्समध्ये सगळ्यात पहिला कॉलम म्हणजे अर्जंट काय आहे. दुसरा कॉलम म्हणजे अर्जंट काय नाहीये. ओके. पहिली रो म्हणजे इम्पॉर्टंट काय आहे. दुसरी रो म्हणजे इम्पॉर्टंट काय नाही आहे. ओके. तर मंडळी, अशा इझन ओव्हर मॅट्रिक्सच्या ह्या टेक्निकने तुम्हाला काही काही कामं करायची आहेत. त्याच्या प्रायोरिटी महत्वाचं कोणतं आणि अर्जंट कोणतं ते पहिली करा. महत्वाचं नाहीये पण अर्जंट आहे, ते कधी करायचं. महत्वाचं आहे पण अर्जंट नाही, ते कसं मार्गी लागेल, राईट? त्याच्यानंतर जे महत्वाचं पण नाही आणि अर्जंट पण नाही, ते करायचंच कशाला? बरोबर आहे. खूप सगळ्या गोष्टी असतात की ते तुम्ही हा डाउनलोड करू शकता. डाउनलोड म्हणजे तुमच्यावरचा लोड कम डाउन कोणावरती तरी टाकून देऊ शकता. खूप आणि महत्वाचा फॉर्म्युला आहे आणि खूप भारी आहे. आता आपण वळूयात पुढच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे टाइम मॅनेजमेंट. प्रायोरिटी सेट झाल्या. फक्त प्रायोरिटी सेट करून काही होणार नाही. म्हणजे तुम्ही आज दिवसभर माझी सगळ्यात प्रायोरिटी आणि अर्जंट काम हे करायचंय. त्याच त्याला कामाला जर तुम्ही दिवस लावला तर काय फायदा आहे? खूप लोक आहेत, एक क्षुल्लक काम घेतात, मग ते अं, अं, मराठी भाषेमध्ये गाय रवंत करती तसं. तिला कुठे टाइम मॅनेजमेंट करायचंय? तुला कुठे टायमिंगचं काय? जे चालू आहे ते चालू दे. पण आपल्या लाईफमध्ये तर तसं नाहीये ना. आपल्याला तर नंबर ऑफ काम आहेत. मग त्या कामाला कुठेतरी प्रॉपर डिव्हाईड करणं त्या कामाला इतका वेळ देणं ह्या कामाला इतका वेळ देणं तर तो टाइम मॅनेजमेंट तुमच्या प्रायोरिटीजनुसार, तुमच्या कामाला लागणाऱ्या वेळेनुसार व तुम्ही त्याला किती वेळ देऊ शकता त्यानुसार तुम्ही ते मॅनेज केले पाहिजे. जसं मृणालनी सांगितलं, आम्ही आमचा प्रायोरिटीज आणि टाईम हे आदल्या दिवशी संध्याकाळीच मॅनेज करतो म्हणजे सगळं आखतो. हे आमच्या एक सर्टन गुगल कॅलेंडरमध्ये आम्ही टाकलेलं असतं, इतक्या वाजता हे काम करायचं. आणि मोबाईल किंवा स्मार्ट वॉच आज सगळ्यांकडे आहे. ऑटोमॅटिक रिमाइंडर पॉपअप होतं. आज तुला 9 वाजता हे करायचं, 9:30ला ते करायचं, 10ला ते करायचं, 11ला ते करायचं. जेणेकरून गोष्टी ज्याच्या त्याच्या टायमिंगवरती घडतील. भरपूर ॲप्स आहेत ज्याच्यावरती मार्गी लागतं. यातल्याच काही गोष्टी आपण पुढे बघणारच आहोत. तर वळूया आपल्या तिसऱ्या मुद्द्याकडे, सिंगल टास्किंग. आता हा मुद्दा जो आहे सिंगल टास्किंगचा, कोणाचे हा प्रत्येकाचा वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू असतो. कोणी मी मल्टीटास्किंग असतं, कोणी एकच काम घेतलेलं तेच काम फोकस करून ते काम कंप्लीट करतं. याचा गैरसमज आहे आणि तो गैरसमज मला आज दूर करायचा आहे. मल्टीटास्किंग म्हणजे काय? मल्टीटास्किंग म्हणजे असं समजलं जातं की ॲट अ टाइम तो 4 कामं करतोय. मी एकदम बेसिक एक्झाम्पल घेतो. पोळी लाटत असेल तर पोळीच लाटणार ना. मल्टीटास्किंग बाजूला भाजी करून माणूस पोळ्या लाटू पण शकतो. ज्यावेळेस तुला भाजी हलवायची आहे, भाजी हलवावं लागते, त्यावेळेस त्यावेळेस पोळी इकडं लाटणं थांबलेलं असतं. बरोबर आहे. बरोबर आहे. ॲट अ टाइम 2 कामं चालतात. मान्य आहे मला. पण हे काम थांबतं ना. हं. समजतंय? असं होतं का? एका हाताने पोळी लाटते, एका हाताने भाजी. हे कधी झालंय का? नाही. नाही. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, भाजी उकळतीये, पण ज्यावेळेस मला तू सांग, तू स्वयंपाक करतेस, ज्यावेळेस तू भाजीला फोडणी देत असतेस, इनिशियल स्टेज, सगळे मीठ, मिरची, मसाले सगळे टाकायचे असतात. हं. त्यावेळेस तू पोळ्या लाटायला घेतीस का? नाही, नाही. आधी मी भाजीची पूर्ण फोडणीच भाजी देणार. चिरणार, ते काय फोडणी एकदा ती टाकणार, शिजायला टाकणार मग पोळ्या मग करणार. पोळ्या करायला घेणार. बरोबर आहे, कारण ती भाजी शिजेपर्यंत तुला काहीच काम नसतं. फार तर एकदा दोनदा हलवावी लागते, बरोबर? मग तू पोळ्या करायला घेणार. ज्यावेळेस तुझी पोळी भाजत असते, त्यावेळेस तू भाजीला फोडणी देते का? नाही. आतापर्यंत असं कधी झालंय? असं कधी तू बघितलंय? स्त्रिया ह्यांचा मेंदू मल्टीटास्किंग असतो.
मल्टीटास्क हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. हे मी नाही बोलत आहे. हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. मग जर ह्या मल्टीटास्किंग असतात आणि मल्टीटास्किंग त्यांची स्वयंपाकात दिसते. कोणतीही स्त्री घ्या, ॲट अ टाईम ती पोळी, भाजी शिजत असती, पोळी करते, भात पण लावलेला असतो. पण ती ज्यावेळेस तांदूळ धुवून भात लावत असती, त्यावेळेस ती पोळी पण करत नसती आणि ती भाजीला फोडणी पण देत नसते, राईट? भात शिजायला लावून दिल्यानंतर काहीच काम नाही. एकदा भात शिजायला कुकरमध्ये लावून दिल्यानंतर काय काम आहे? शिट्ट्या थोडी मोजायच्यात. तुम्ही सध्या ज्या कामावरती फोकस जे काम करताय, त्याच्यावरती फोकस करा. बरोबर आहे. तुम म्हणून सिंगल टास्क ॲट अ टाईम एकच काम हँडल करायचं. एक काम जे तुम्ही करताय त्याच्यावरती फोकस करा, ते कंप्लीट करा आणि मग दुसऱ्या कामाकडे वळा. हो, असं पण होऊ शकतं तुम्ही ते काम करताय, मध्येच अर्जंट प्रायोरिटीचं दुसरं काहीतरी काम आलं, पॉज करा, ते काम पूर्णपणे उरकून घ्या आणि मग परत हे काम रिझ्यूम करून याला संपवून टाका. मी मोस्टली काय पाहिलेलं आहे, हे काम अर्धं राहिलंय, पुढचं काम केलं, त्यात पण ते असं म्हणतात, की "हां, ठीक आहे, जेवढं गरजेचं होतं तेवढं करून दिलं, आता बाकीचं नंतर करतो" आणि तिसऱ्याच कामाला लागतात. बरोबर आहे? म्हणजे एक पण काम व्यवस्थित होत नाही. म्हणून जे काम तुम्ही हातात घेतलेलं आहे, ते काम प्रॉपर कंप्लीट करा. मग दुसरं काम हातात घ्या. एक ना धड भाराभर चिंध्या. जसं की आधी प्रणवला खूप टेन्शन आलेलं होतं. त्यावेळेसची गोष्ट आहे ही. तर आता आपण प्रायोरिटी सेट केल्या, टाईम मॅनेजमेंट केलं, त्यानंतर एकाच कामावरती फोकस करायचा आहे, ते आपण डिसाईड केलं. तर थांब, मला एक गोष्ट त्यात ॲड करू वाटली. मित्रांनो, एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. हे व्हिडिओज बनवताना आम्ही जे रिसर्च करतो, जे मुद्दे घेऊन येतो, जे आम्ही वाचतोय, ऐकतोय, ते फक्त तुम्हाला सांगत नाही. त्यातला बहुतांश भाग आम्ही आमच्या जीवनात कसा आणता येईल याचा पण आम्ही प्रयत्न करतो. इम्प्लिमेंट करतो. मग तो तुमच्या समोर येतो. काही आमच्याकडनं इम्प्लिमेंट होणार नाही किंवा काही हे होणार नाही, पण आमचा ट्राय 100% असतो. आता मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल द्यायचं. आत्ता मृणालला खूप महत्त्वाचा कॉल येणार आहे. एक एक कस्टमरचं पेमेंट येणार आहे, राईट? पण हा व्हिडिओ बनवणं पण तितकंच महत्त्वाचं होतं. आता जसं की आपण बघितलं, एका टायमिंगला एकच गोष्ट फोकस करावी. तिने अक्षरशः फोन सायलेंट मोडवरती टाकला. ती ह्या व्हिडिओवरती कॉन्सन्ट्रेट करतीये आणि ज्यावेळेस व्हिडिओ कंप्लीट होईल, त्यावेळेस जाऊन ती परत त्या कस्टमरशी बोलून गोष्टी सॉर्ट आउट करणार आहे. तर वळूया आपल्या पुढच्या मुद्द्याकडे. मृणाल, तू सांग. वर्कस्पेस ऑर्गनायझेशन ते खूप महत्वाचं असतं. जसं की आपण घरात जरी असलो, आता आमचं एक्झाम्पल सांगते, जो आमचं वर्क स्टेशन आहे, तिथं जर अस्ताव्यस्त झालेला असेल, तो टेबल खूप खराब झालेला असेल, तर ते काम करण्याचा बिलकुल मूड नसतो. ते त्या व्हाइब्स नसतात. मग ती जागा जिथे तुम्ही काम करता, ती जागा प्रॉपर पाहिजे. तर माणसाला काम करण्यामध्ये इंटरेस्ट येतो. बरोबर आहे. प्रणवला मला तर आहे, पण माझ्यापेक्षा जास्त प्रणवला ती सवय आहे. जिथं तो काम करतोय, पेन टॉपच्या जागेवर राहणार. सॉरी, बोर्डचे पेन असतात ते तिथे बोर्डवरतीच राहणार. सगळं एकदम वेल ऑर्गनाइज लागतं. कारण तो त्याला 15 मिनिटं देणार, पण आधी वेल ऑर्गनाइज करणार आणि मगच कामाला बसणार. मला ती एक सवय लागलेली आहे. जी गोष्ट जिथं ॲक्सेसिबल असते, ती तिथं पाहिजे. मी 15 मिनिटं पहिले देणार. त्याचं पण एक एक्झाम्पल जर मी तुम्हाला द्यायचं ठरवलं, हे मी माझ्या टीम मेंबर्सला कंटिन्यू देत असतो. एक झाड तोडायचं आहे. खूप मला मोठं पण झाड तेच आहे. तेच मला आठवलं होतं. तू हे एक्झाम्पल देणं म्हणजे माझ्या डोक्यात आलं होतं ते एक्झाम्पल तू इथे द्यावं म्हणून. खूप मोठं झाड आहे. फॉर एक्झाम्पल 150-200 वर्षाचं जाड खोडीचं झाड आहे आणि ते तोडायचंय. कसं तोडणार? मी वाटलंच तर 2 मिनिटात थांबतो. तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्ही त्याच्यासाठी काय-काय करणार. व्हिडिओ पॉज करा. कमेंटमध्ये सांगा, की तुम्ही ते झाड तोडण्यासाठी इफिशियंटली ते झाड तोडण्यासाठी काय-काय करणार? केला विचार केला. आता तू ॲन्सर सांग. कमेंटमध्ये लिहिलं? नक्की लिहिलं? पुढे जाऊ? अच्छा. तर सगळ्यात पहिले प्रत्येक किंवा बहुतांश लोकांच्या डोक्यात आलं असेल, मी न थांबता, न थकता कुऱ्हाड मारेल. तुमच्याकडे फक्त कुऱ्हाड आहे.
हां, मला हे सांगायचं राहिलं. तुमच्याकडं फक्त कुऱ्हाड आहे. तुमच्याकडं मशीन वगैरे नाही. मशीनने तुम्हाला तोडायचं नाही. तुम्हाला झाड कुऱ्हाडीने तोडायचं आहे आणि ते झाड एक टाईम लिमिटमध्ये तोडायचं आहे. ओके? फॉर एक्झाम्पल एका दिवसात तुम्हाला ते झाड तोडायचं आहे. तुम्ही काय करणार? खूप लोकांनी मी दिवस-रात्र कष्ट करेल. एक दिवसात मी 24 तास झोपणार नाही, खाणार नाही, पिणार नाही. कंटिन्युअसली त्याला घाव घालत राहील, घालत राहील, घालत राहील आणि ते फायनली तोडेल किंवा हे करेल, ते करेल. असं करून होणार नाही ना. तुम्ही खूप वेळ तोडता, तुमची एनर्जी जाईल, तुमचा टाईम जाईल. असं करून कसं जमणार आहे? हे म्हणजे मृणालनी सांगितलेलं स्किटमधलं शब्द, तो म्हणजे गाढव मेहनत. गाढव मेहनतनी काहीच होत नाही. किती जरी कष्ट केले तरी ते झाड काय लवकर तुटणार नाही. याच्यासाठी स्मार्ट वर्क करा. स्मार्ट वर्क म्हणजे काय? आधी जर तुम्हाला 24 तासात झाड तोडायचं 2 तास कुऱ्हाडला धार लावण्यात घालवा. तुमची कुऱ्हाड एकदम धारदार झाली. जास्त पोर्शन कट होईल कमी कष्टात. एकदा तो कट झाला, परत थांबा, धार लावा. त्या धार लावण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्हालाही आराम भेटेल. तुमची सुद्धा एनर्जी रिगेन होईल आणि ती कुऱ्हाड जी बोथट झालेली असती, तिला सुद्धा धार लागेल. परत इफिशियंटली तुम्ही जास्त कट करू शकता. समजतंय? त्याच्यामुळे मी 15 मिनिटं देऊन आधी सगळं व्यवस्थित लावतो. सगळं व्यवस्थित. इव्हन माझ्या लॅपटॉपमध्ये मला जे गरजेचे आहेत तेच टॅब उघडे असतात. जे नको आहेत ते मी बंद करतो. माझ्या खूप साऱ्या लोकांचा मी फोनमध्ये रिसेंट ॲप्लिकेशन्स पण खूप जास्त वापरलं, मधलं बटन दाबलं, एक्झिट केलं. जो माणूस हसतोय त्याला पण ही सवय आहे बरं का. हे इलाज नाही. माझे खूप मित्र आहेत. पण माझ्या मोबाईलमधले माझं काम झाल्यानंतर मी ते ॲप्लिकेशन सुद्धा क्लोज करतो. बाकीचे म्हणजे क्लोज जिथे तुम्ही करतो. काम करताय तेच वर्क स्पेस ऑर्गनाइज करा असं नाही. तुम्ही जे वापरताय लॅपटॉप असो, मोबाईल असो, कोणताही असो, तिथे पण तुम्हाला वेल ऑर्गनाइज करणं गरजेचं आहे. जर ते वेल ऑर्गनाइज असेल, तर तुम्हाला जे काम करायचं तेच तुमच्या डोळ्यासमोर राहील. ह्याच्याने काय होईल माहिती आहे का? भरकटणार नाहीत. माझं मोस्टली असं खूप वेळेस होत होतं, की मला ती प्रणवनी सवय लावलेली. माझ्या लॅपटॉपमध्ये खूप सारे टॅब ओपन असायचे. पण मला त्यांनी सवय लावली, "अरे हे कामच नाही, ते बंद कर ना. हे कामच नाही, ते बंद कर ना." कारण मला त्याचा प्रॉब्लेम होत होता. मी मध्येच मला हे टॅबवर जायचं, मी दुसरंच ओपन करणार. परत ते समोर येणार, ते काम रेंगाळतो. मला परत दिसायचं. मग मी पहिलं काम सोडून द्यायचं, परत दुसऱ्या कामात अडकायचे. म्हणजे इथं काहीच ऑर्गनाइज नव्हतं. त्यांनी मला सवय लावल्यानंतर मला माझं जे काम इम्पोर्टंट आहे, ते टॅब मी चालू ठेवते आणि ते काम प्रॉपर कंप्लीट होतं. जे यशस्वी लोक आहेत, जे टॉपचे लोक आहेत, ते स्वतःचे विचार आणि स्वतःच्या गोष्टी एवढ्या ऑर्गनाइज करतात, की त्यांचा खूप सारे लोक आहेत, त्यांचा ब्रेकफास्ट एकच असतो. कपडे घालण्याचा पॅटर्न पण एकच असतो. का? त्यांना विचार करण्यात किंवा भरकटण्यात वेळच घालवायचा नाही. आता खरं सांगा, तुम्ही आज काय जेवायचं? याच्यावर तुमच्या आयुष्यातला किती वेळ वाया खूप जातो? जातो, खूप जातो. आय एग्री खूप जातो. आज काय कपडे घालायचे? याच्यावर किती वेळ खूप वाया जातो. जातो? हा वेळ वाचवा आणि वेळ सोडा. तुमची एनर्जी, एफर्ट्स ते खूप विचार जाती. करून एनर्जी चिडचिड होती. खूप एनर्जी जाते. माझी तर लिटरली ड्रेस आणि खाणं काय बनवायचं याच्यावरती खूप एनर्जी जाते. माझ्याकडे सारे मेनू पण मी तर तो व्हिडिओ पण बनवलेला आहे. सगळं माझ्या डोळ्यासमोर असतो. पण तरी खूप एनर्जी जाते, की काय बनवायचं? आयुष्यातल्या गोष्टी, फक्त वर्कस्पेसच्याच नाही, तुमच्या आयुष्यातल्या गोष्टी प्रॉपर ऑर्गनाइज करून ठेवा. तर कामं प्रोडक्टिव्ह होतात. वळूया आपल्या पुढच्या मुद्द्याकडे. तो म्हणजे जे वर्क प्लेस होतं ते आपण ऑर्गनाइज केलं. जागेचं झालं हो, पण याचं काहीतरी असेल ना. तर प्रोडक्टिव्ह काम करण्यासाठी एक प्रॉपर खूप कामं झालेली आहेत. एक ते कामं झाल्यानंतर कुठेतरी एक ब्रेक घेणं गरजेचं असतो. एनर्जी रिगेन करणं कुठेतरी इम्पोर्टंट असतं. बरोबर आहे. बरोबर आहे. त्याच्यासाठी एक सगळ्यात उपयुक्त आणि प्रूव्हन जपानीज टेक्निक म्हणजे पोमोडोरो टेक्निक. 20 मिनिटं काम करा, 5 मिनिटं ब्रेक घ्या. 20 मिनिटं काम करा, 5 मिनिटं ब्रेक घ्या किंवा 25 मिनिटं काम करा, 5 मिनिटं ब्रेक घ्या. पण हे मोजून पाहिजे हां. नाहीतर युजुअली काय होतं, 25 मिनिटं काम करायचं, 5 मिनिटाच्या ब्रेकसाठी जायचं. 1 तास ब्रेक मारायचा. मोज. मग प्रोडक्टिव्ह काम काय कोणतंच काम होणार नाही.
समजतंय? ही एक टेक्निक. त्याच्यानंतर 1-2 तास तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून जर काम करताय, 10 मिनिटाचे ब्रेक घ्या. कॉफी प्या, चक्कर मारून या. त्यांनी काय होईल माहिती आहे का? तुमच्या डोळ्याला सुद्धा आराम भेटेल. म्हणजेच कुऱ्हाडीला धार लावा. समजतंय? बोदड झालेली कुऱ्हाडीला धार लावा. तुमचं झाड अजून जास्त तुटेल. तर हेच तर महत्वाचं आहे. इथेच सगळं गोष्टी घडतात. हे जर चांगलं असेल तर सगळं कसं प्रोडक्टिव्ह काम असो, सगळं असो कसं एकदम झप वाढेल. व्यवस्थित होईल. तर हा एक रेग्युलर इंटरव्हल्स किंवा रेग्युलर ब्रेक्स हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यानंतर वळूयात 6व्या आपला मुद्द्याकडे. 6व्या आणि महत्त्वाच्या मुद्द्याकडे. हा विषय मी तुम्हाला एकदम सखोल समजवतो. आता मी तुम्हाला एखादं काम करायचं आहे. मी तुम्हाला टेक्निक सांगितली, इझनओव्हर मॅट्रिक्स सांगितलं, टाईम मॅनेजमेंट सांगितलं. टाईम मॅनेजमेंटमध्ये Google कॅलेंडर वापरा, हे ते भरपूर गोष्टी सांगितल्या. सगळ्यात पहिले तुमच्या मनात काय आलं असेल किंवा डोक्यात काय आलं असेल, मी आता उद्यापासून वही पेन घेणार, सगळं लिहिणार आणि त्या पद्धतीने वर्कआउट करणार. तुमची वही आणि पेन सोबत घेऊन फिरणं किंवा कॅरी करणं सोपं आहे का प्रॅक्टिकली? तर मग काय काय आपण कॅरी करतो कुठे पण? फोन किंवा लॅपटॉप. ह्या 2 गोष्टी तुम्ही सतत स्वतःसोबत कॅरी करता. आज तुमच्या फोनमध्ये, लॅपटॉपमध्ये असंख्य ॲप्लिकेशन्स असे आलेले आहेत, जे तुम्हाला ऑर्गनाइज करायला खूप जास्त मदत करतात. तुम्हालाच नाही, तुमचे कामं, तुमच्या ऑफिसचे कामं, तुमची टीम हे मॅनेज करायला सुद्धा खूप जास्त मदत करतात. आम्ही मागच्या 5 वर्षापासून ट्रेलो नावाचं सॉफ्टवेअर वापरतो. त्याच्या आधी असाना वापरत होतो. आता ट्रेलोमध्ये कान्बान सिस्टीम भेटते. कान्बान सिस्टीम म्हणजे असं ओपन कॉलम्स असतात, ज्याच्यात तुम्ही व्यवस्थित तुमचं काम टाकू शकतात. तुमच्या पाईपलाईन्स बनवू शकतात. त्या पाईपलाईनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, टू डू किंवा व्हॉटएव्हर तुमच्या कामाची जे जशी काम एस-ओ-पी असेल ते. असेल. हां. सो असे खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत. हे आम्ही ज्यावेळेसपासून आम्ही वापरतोय, म्हणजे अशी गोष्टच नाहीये का ती डोक्यात ठेवायची, की मला आता उद्या हे करायचंय, मला आता उद्या हे करायचंय, मला ते करायचंय. हे डोक्याला टेन्शनच नाही. तुम्हाला काम आठवलं, तुमचं ट्रेलो ओपन करा, तिथे काम टाकून द्या. उद्याच्या वेळेस ते काम आपण ज्यावेळेस ट्रेलो ओपन करू, त्यावेळेस आपल्याला सगळे कामं, सगळी लिस्ट त्याचं काय आहे, काय नाही प्रॉपर लिहू शकता तुम्ही तुमच्या भाषेमध्ये. त्याला प्रॉपर टाईम देऊ शकता, त्याला तुम्ही डेट लावू शकता. कोणाला असाइन करायचं तुमच्या टीममध्ये असो किंवा तुमच्या घरातल्या मेंबर्सला असो, तुम्ही तिथे असाइन पण करू शकता. म्हणजे इतकं सोपं आणि इतकं भारी आहे ना ते, इव्हन त्या म्हणजे कामा टेन्शन रिलेटेड घेण्याचं कामच नाहीये. इव्हन त्या कामा रिलेटेड जर तुम्हाला काही बोलायचं असेल किंवा काही नोट डाऊन करून ठेवायचं असेल, खाली कमेंट्स करायला पण जागा आहे. एखाद्याला काही सूचना द्यायची असेल, त्याला तुम्ही टॅग करून, "बाबा हे असं कर रे, हे असं वर्कआउट कर." किंवा त्याला जर तुम्हाला परत रिपोर्ट करायचं, त्याचं कम्युनिकेशनचा पण खूप जास्त बॅरियर कमी होतो किंवा टाईम जो कन्झ्युम होतो. फोन उचलणार, फोन करणार, मग त्याच्यासोबत अजून 2 गोष्टी बोलणार, कशाला? तिथं टाकलेले तुमच्या फोनमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल किंवा तुमच्या डेस्कटॉपवरती. हे फक्त ऑफिससाठीच यूज करा असं नाहीये. तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफसाठी पण यूज करू शकता. सपोज काही बाहेरून ग्रॉसरी आणायची आहे, त्याचं पण तुम्ही तिथे मॅप करू शकता किंवा उद्या काय-काय कामं आहे, ते पण तुम्ही तिथं मॅप करू शकता. प्रणवकडनं हे कामं करून घ्यायचे, तर मी प्रणवच्या नावाचा एक कॉलम बनवणार. मी तिथे त्याचे कामं पूर्ण लिहिणार. म्हणजे हे तुम्ही घरी इंडिव्हिज्युअली, पर्सनली पण वापरू शकता. असं फक्त ऑफिशियल कामासाठीच आहे असं काही नाहीये. सो खूप महत्वाचा, खूप आयुष्य सोपं करतं खूप वर्क भारी आहे मॅनेजमेंट. हे. मी फक्त ट्रेलो असाना नाही, भरपूर गोष्टी आहेत. थोडासा टाईम द्या. प्रोडक्टिव्हिटी वाढवायची असेल, तर स्वतःमधल्या क्वालिटीज किंवा नवीन टेक्नॉलॉजीज डेव्हलप काय आहेत, काय नाही, आपण काय वापरू शकतो, काय गरजेचं आहे, हे बघून त्याचा अभ्यास करायला व ते तुमच्या जीवनात अवलंबवून त्याचा ऑटोमेशनने लाईफ ईझी होऊन जाते. खूप जास्त ईझी होऊन जाते. तुम्ही जे 10 काम मॅन्युअली करताय, ते जर कमी झाले, तर तुमच्या आयुष्यात त्याची जागा दुसरं काय, एंटरटेन करा स्वतःला, एंटरटेनमेंट करा. त्याला टाईम भेटेल. नवीन गोष्टी शिकायला टाईम भेटेल. डेव्हलप व्हायला टाईम भेटेल. मंडळी, हे 6 पॉइंट्स तुम्ही आत्मसात करा. आत्मसात केल्यानंतर म्हणजे शिका काय आहे, काय नाही, कसं. आणि तुम्हाला हे रेग्युलरली प्रॅक्टिस करावं लागेल.
कोणतीही सवय एका दिवसात बदलत नाही. ती लावावी लागते. ती सवय बदलण्यासाठी तुम्हाला त्याच्यावरती कॉन्स्टंटली, कॉन्शियसली काम करावं लागतं. कॉन्शियसली. तुम्हाला रोज संध्याकाळी आठवून गजर लावा, मला आज माझ्या कामांची टू डू लिस्ट बनवून झोपायचं आहे. मला इतक्या वाजता हे काम करायचं, मला तितक्या वाजता ते काम करायचं आहे. टू डू लिस्ट बनवताना मॅट्रिक्स लक्षात घ्या. ह्या सगळ्या गोष्टींनी तुमची लाईफ, तुमची प्रोडक्टिव्हिटी खूप जास्त प्रमाणात वाढणार आहे. खूप जास्त प्रमाणात तुम्हाला याचा फायदा भेटणार आहे. तुम्ही खूप रिलॅक्स्ड होऊन जाताल. डोक्यावरचं टेन्शन हलकं होऊन जाईल. तर तुम्ही यातल्या कोणकोणत्या टेक्निक्स वापरताय किंवा तुम्ही काय फॉलो करताय? करत असताना तर तुम्ही आम्ही प्रायोरिटीज सेट करतो, आम्ही टाईम मॅनेजमेंट करतो, आम्ही असं-असं ऑर्गनाइज करतो. तुम्ही जर हे करत असताल तर तुम्ही प्लीज कमेंटमध्ये सांगा, की आम्ही ह्या गोष्टी फॉलो करतोय किंवा कोणी करत नसेल, आता तुम्ही करणार आहात, तर ते पण कमेंट्समध्ये सांगा, की आम्ही नक्की हे फॉलो करू आणि फॉलो केल्यानंतर काय फरक जाणवतोय, तो फरक पण तुम्ही नक्की आम्हाला शेअर करा. तर चला मंडळी, तुमची रजा घेतो. आमचे उदाहरणं कसे वाटतात, काय वाटतात तेही जरा आम्हाला सांगा. ते मस्त असतात, चांगले असतात किंवा तुम्हाला नाही आवडत आहे, अजून काही चेंजेस आमचे केले स्किट पाहिजे. कशा असतात ते पण सांगा. काही आणखीन चेंजेस असतील त्या पण सांगा. आम्ही नक्की चेंज करण्याचा प्रयत्न करू. तर चला मंडळी, प्रणव आणि मृणाल आम्ही दोघं मिळून तुमची रजा घेतो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. वाट बघा. आम्ही पण नवीन व्हिडिओमध्ये येऊन तुम्हाला भेटण्याची वाट बघूयात. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि तुमचं प्रेम असंच असू द्या. धन्यवाद.